नमस्कार, समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत झेरडॉल पी या टॅबलेट विषयी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झेरडॉल या टॅबलेटची कंपोजिशन, या टॅबलेटची युजेस, तसेच या टॅबलेटचा डोस काय आहे, या टॅबलेटमुळे काय साईड इफेक्ट होतात आणि ही टॅबलेट घेते वेळेस काय प्रिकॉशन घ्यायची, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, झेरडॉल पी टॅबलेट हा इप्का लॅबोरेटरी लिमिटेड या नामांकित कंपनीचा खूप पॉप्युलर ब्रँड आहे. हे टॅबलेट आपल्यापैकी बऱ्याच मंडळीला माहीत पण असेल. या टॅबलेटमध्ये ॲसिक्लोफिनॅक व पॅरासिटामॉल हे दोन की इन्ग्रेडियंट आहेत. यापैकी ॲसिक्लोफिनॅक हा NSAID नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग या कॅटेगरीचा ड्रग असून ॲसिक्लोफिनॅक पेन अँड इन्फ्लेमेशन, सूज व वेदना कमी करण्याचं काम करतो. तर पॅरासिटामॉल हा अँटीपायरेटिक व ॲनाल्जेसिक ड्रग आहे. हा ड्रग फिवर, ताप आणि वेदना कमी करण्याचं काम करतो. झेरडॉल पी टॅबलेट ही एक कॉम्बिनेशन मेडिसिन आहे. यामध्ये ॲसिक्लोफिनॅक आणि पॅरासिटामॉल हे दोन की इन्ग्रेडियंट आहेत. नेक्स्ट, झेरडॉल पी या टॅबलेटचे युजेस काय? मित्रांनो, झेरडॉल पी या टॅबलेटचा उपयोग शॉर्ट टर्म पेन रिलीफ म्हणजे थोडका काही काळासाठी पेन रिलीफ करण्यासाठी केला जातो. यामध्ये मग डोकेदुखी असेल, हेडेक, टुथेक असेल, दातदुखी असेल, पाठदुखी असेल, बॅक पेन, सांधेदुखी, जॉईंट पेन, स्नायू पेन, मसल पेन, सूज कमी करण्यासाठी तसेच ताप कमी करण्यासाठी या टॅबलेटचा उपयोग केला जातो. नेक्स्ट मित्रांनो, झेरडॉल पी ही टॅबलेट शरीरामध्ये काम कशा प्रकारे करते? मित्रांनो, जेव्हा आपल्याला वेदना होतात किंवा सूज येते, ताप येतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं केमिकल रिलीज होतं आणि या प्रोस्टाग्लॅंडिनमुळे आपल्याला वेदना जाणवतात, ताप येते, शरीरात सूज येते. ही टॅबलेट या प्रोस्टाग्लॅंडिनचं सिंथेसिस कमी करण्याचं काम करते, याला ब्लॉक करते. त्यामुळे आपल्याला वेदना, ताप, सूज हा जो त्रास होत असतो तो कमी होतो. नेक्स्ट मित्रांनो, झेरडॉल पी या टॅबलेटचा डोस काय आहे? ही टॅबलेट आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे, पण युजली ही टॅबलेट आपण दिवसातून एक टॅबलेट 1 ते 2 वेळेस जेवणानंतर घेऊ शकता. नेक्स्ट मित्रांनो, झेरडॉल पी या टॅबलेटचे साईड इफेक्ट्स काय आहेत? झेरडॉल पी टॅबलेट ही जनरली सेफ आहे, पण काही पेशंट्समध्ये काही कॉमन साईड इफेक्ट दिसून येतात. यापैकी एखादी साईड इफेक्ट खूप जास्त काळासाठी असेल किंवा त्रास खूप सिव्हिअर असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. यामध्ये नॉझिया, मळमळ होणे, वॉमिटिंग, उलटी होणे, डायरियाचा त्रास असेल, स्टमक पेन असेल, हर्टबर्न असेल किंवा डिझिनेस, चक्कर येणे असेल, हे काही कॉमन सिम्पटम्स काही पेशंट्समध्ये दिसून येतात. एखादी साईड इफेक्ट जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, टॅबलेटचा यूज थांबवून द्या. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, झेरडॉल पी ही टॅबलेट घेते वेळेस काय प्रिकॉशन्स काळजी घ्यायला पाहिजे? ही टॅबलेट आपला शॉर्ट टर्म पेन रिलीफसाठी आहे, त्यामुळे आपण ही टॅबलेट रेग्युलरली घ्यायची असेल, आपल्याला नियमित घ्यायची असेल तर आपण ही टॅबलेट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे. तसेच ही टॅबलेट गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिलांनी आपल्या गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे. ही टॅबलेट सेफ आहे किंवा नाही हे आपले डॉक्टर्स कंडिशन्स पाहून ठरवू शकतात. तसेच आपल्याला किडनीचा आजार असेल, लिव्हरचा आजार असेल किंवा एखाद्या हार्टचा डिसीज असेल, त्यासुद्धा कंडिशनमध्ये ही टॅबलेट आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे. तसेच ही टॅबलेट आपण अल्कोहोलचं कंझम्पशन केलं असेल, अल्कोहोल घेतला असेल तर घ्यायची नाही आहे. ही टॅबलेट आपल्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची आहे. ओव्हरऑल झेरडॉल पी ही टॅबलेट पेन मॅनेजमेंटसाठी, सूज आली असेल, आर्थरायटिस असेल, ऑस्टोआर्थरायटिस असेल किंवा फिवर असेल, या सर्व कंडिशन्समध्ये ही टॅबलेट उपयोगी आहे, दिली जाते. मित्रांनो, या टॅबलेटविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, त्या ठिकाणी नक्की उत्तर देईन. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि औषधाविषयी अशीच ऑथेंटिक इन ब्रीफ माहिती मराठीमध्ये मिळण्यासाठी समर्थ फार्मसी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.